भिवंडी तालुक्यातील वळगावामध्ये एक गाव एक होळी पारंपरिक होळीचा सण मोठ्या आनंदात वळगावातील ग्रामस्थांनी केला साजरा। यावेळी वळगावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून होळीच्या सणानिमित्त होलिका दहनच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून होळी व धुलीवंदनाच्या सणानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या। सर्वप्रथम या होळी उत्सवाच्या आणि धुलीवंदनाच्या मी सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो। आपण बघत असाल वर्षानुवर्ष या वळ गावामध्ये अगदी थोडा मोठ्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने एक गाव आणि एक होळी असा कार्यक्रम साजरा करतात। सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आनंदाने आणि उत्साहाने सामील होतात। तसेच दीपावलीचा सण असेल, गणेश विसर्जन असेल, तसेच आईचा यात्रोत्सव असेल, सर्व ग्रामस्थ पुण्या गोविंदाने एकत्र येऊन हे सण यशस्वी करतात। आणि मुळात उत्सवाची आणि सणांची ही परंपरा जी आपल्याला आहे की जी मन आपापसात जी दुरावलेली असतात ती या सणांच्या माध्यमातून मन जोडली गेलेली असतात। आजच्या दिवशी एवढं सांगेन की या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा ही निघून जावी व सकारात्मक विचारांची पहाट, नवीन पहाट उगवावी अशी आई शेळूमातेचरणी प्रार्थना करून गावातील सर्वांनाच लहानांपासून थोरापर्यंत सुख, समृद्धी, समाधान, यश लाभावे अशी शेळूमातेचरणी प्रार्थना करतो। सर्वप्रथम आजच्या होळीच्या दिवशी सर्व ग्रामस्थांना होळीच्या शुभेच्छा देतो। त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, चांगली भरभराट व्हावी अशी होळीचरणी प्रार्थना। खरं म्हणजे होलिका दहन आज आहे। सत्प्रवृत्तीचा अपप्रवृत्तींवरती विजय आहे, त्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो। वाईट चालीरीती काही दोष, एकमेकाचे राग लोभ असतील त्याचाही नायनाट आपण करत असतो, त्याचं दहन करत असतो। वळगावच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही परंपरा आहे। कितीही गावात पक्ष असले तरी आम्ही लहानपणापासून बघतोय की एक होळी, एक दिवाळी, गणपतीची एक आरती, सर्व सण आम्ही एकत्रितपणे साजरा करतो। हीच मोठी एक अभिमानाची बाब आम्हा ग्रामस्थांची, एक अभिमान वाटतो आम्हाला आणि हीच परंपरा याच्या पुढेही चालूच राहील। खरं म्हणजे त्याचा परिणाम असा होतो की आम्ही जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा लोकशाही असलं की प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाचे पक्ष वेगळे, पण इलेक्शन आटोपलं की आम्ही पुन्हा गाव म्हणून एकत्रित येत असतो आणि म्हणून हे सर्व सण एकत्रित साजरा करतो। आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्ही या संपूर्ण परिसर जिल्ह्यामध्ये आमची ग्रामपंचायत ही बिनविरोध निवडून आणू शकलो। याचं कारण ही सण परंपरा एकत्रित लढतो म्हणून आमचे विचार आणि सर्व एकत्रित त्या निमित्ताने येतो। म्हणूनच याच्या पुढेही आम्ही संपूर्ण गाव असंच एकजुटीने राहून सर्व सण साजरे करू। धन्यवाद। आज होळीचा हा जो आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आपण बघतो की कोणा वाचून कोणाचं काही अडत नाही असं नेहमी बोलतो, पण गावामध्ये सण उत्सव ज्या वेळेला असेल त्यावेळेला आमच्या गावातील उत्साही JK भोईर, JK दादा आज आमच्यात नाही आहेत। या गोष्टीचं दुःख निश्चितच होतो। आजच्या या उत्सवाच्या दिवशी, सणाच्या दिवशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने JK भोईर याला श्रद्धांजली वाहतो।